वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 125 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण चौथ्या अध्यायातल्या 126 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भगवद्गीतेतल्या 26व्या क्रमांकाच्या श्लोकांचं माऊली निरूपण करणार आहेत. आपण मागच्या काही दिवसांपासून यज्ञ या साधना पद्धतीचं ज्ञानोबारायांनी जे रूपकात्मक वर्णन केलेलं आहे ते रूपकात्मक वर्णन बघतोय. यज्ञ ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून ऋषीमुनींनी काही एक तत्वज्ञानात्मक संदेश संबंध जगताच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीच्या काळामध्ये त्या यज्ञ प्रक्रियेबरोबर त्या यज्ञ प्रक्रियेच्या तत्वज्ञानाचाही अर्थ लोकांच्या लक्षात होता, पण नंतरच्या काळात हळूहळू त्यामागचं तत्वज्ञान बाजूला पडून केवळ प्रक्रिया म्हणून केवळ क्रिया म्हणून यज्ञ प्रक्रियेला महत्त्व राहिलं. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा बुद्धिवाद वाढला तेव्हा यज्ञ प्रक्रियेचं कोणतंही फळ किंवा कोणताही फायदा आपल्याला होणार नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ही यज्ञ संस्कृती हळूहळू मागं पडली आणि ती नामशेष झाली असं आपल्याला साधारणपणे चित्र बघायला मिळतं. अगदी हे यज्ञ संस्कृतीच्याच संदर्भात झालेलं आहे असं नाही, तर अनेक प्रक्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे असं झाल्याचं लक्षात येतं. आपण ज्या विधी पाळतो, ज्या परंपरा पाळतो, त्या विधी परंपरा रूढी यांच्याही बाबतीत अनेकदा या गोष्टी घडतात. सुरुवातीच्या काळामध्ये त्या प्रत्येक क्रियेमागं काही कारणं असतात. एक उदाहरण म्हणून आपण विवाह संस्थेचं उदाहरण घेऊ, कारण लोकसाहित्यामध्ये आणि लोकसाहित्याच्या समीक्षेमध्ये हा विषय खूप बारकाईनं विचारात घेतलेला असतो. तो विचार असा आहे की लोकसाहित्यामध्ये ज्या विधी आहेत त्या विधींची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या विधी विधानांना काही एक अर्थ होता. जे लग्न म्हटलं तर लग्नामध्ये नवरीचा मामाच नवरीला घेऊन येतो, नवरदेवाचा मामाच नवरदेवाला घेऊन येतो. याच्या मागं काही एक कारणं होती, ऐतिहासिक कारणं आहेत त्याच्या मागं. विका राजवाड्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये भारतीय विवाह संस्थेमध्ये ज्या काही विधिविधानं आहेत त्या विधिविधानांचा ऐतिहासिक संदर्भ, त्यांची उत्पत्ती सगळी त्यांनी ससंदर्भ उदाहरणांसह मांडलेली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ वाचावा. त्या ग्रंथातून एक गोष्ट स्पष्ट होते की लग्नामध्ये नवरदेव नवरी यांचा पाणीग्रहण विधी काय आहे, त्यांच्यामध्ये अंतरपाठ का धरला जातो, मंगलाष्टका का म्हटल्या जातात, लग्नाच्या आधीचे विधी कोणते, लग्नाच्या नंतरचे विधी कोणते, हळदच का लावली जाते वगैरे सगळ्या लग्नातल्या प्रत्येक विधीच्या मागं काही एक अर्थ आहेत. पण ते अर्थ आता आपण विसरलोत आणि आता आपल्याला फक्त ते विधी लक्षात राहिलेत. आणि अनेक जण ते विधीही करतात, प्रामाणिकपणे करतात, पण अनेक जणांना त्या विधींमधली सार्थकता काही जाणवतच नाही. आणि तेही चुकीचं नाही, कारण त्या विधींमागचा जर तत्वज्ञानात्मक अर्थच तुम्ही विसरलात तर त्या क्रियेला केलं काय नाही केलं काय काही अर्थ उरत नाही. क्रिया ही त्याच्या मागं असलेल्या तत्वज्ञानाचं प्रकटीकरण, स्पष्टीकरण, अभिव्यक्ती म्हणून महत्त्वाची आहे. तुम्ही ती क्रिया अर्थ डोळ्यासमोर ठेवून करत असाल तर त्याला अर्थ आहे. गुरुजनांना वंदन का करावं, सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार का करावा, पूजा अर्चा का करावी, जेवण करण्याच्या पूर्वी मंत्र का म्हणावेत, या सगळ्या गोष्टींच्या मागं काही एक तात्विक अर्थ होता. आजच्या काळामध्ये त्याच्या मागचा तात्विक अर्थ आपण विसरून गेलोत आणि असं अनेक गोष्टींच्या बाबतीत घडलंय. गुढीपाडवा का साजरा करायचा, दिवाळी का साजरी करायची, होळी का साजरी करायची, गणेशोत्सव का साजरा करायचा, शिवजयंती का साजरी करायची, कोणताही धार्मिक उत्सव आपण का साजरा करतो,
तो उत्सव सुरू करण्यामागं, त्या उत्सवातल्या प्रत्येक विधिविधानांच्या मागं काही एक तत्वज्ञान होतं, काही कारणं होती. आणि त्या कारणांमुळं, त्या तत्वज्ञानामुळं त्या क्रिया करणं, त्या विधी करणं लोकांना महत्त्वाचं वाटत होतं. ग्रहपूजन का करायचं, माणूस मेल्यानंतरचे विधी का करायचे, गरुड पुराणामध्ये माणूस मेल्यानंतर कोणकोणत्या विधी का करायच्या याचं वर्णन बऱ्याच प्रमाणामध्ये आलंय. त्या प्रत्येकाची काही कारणं होती. की प्रेताला स्नान का घालायचं, प्रेताच्या तोंडात तुळशीची पानं का ठेवायची, कानं नाकं बंद का करायची, लवकरात लवकर त्या प्रेताची विल्हेवाट का लावायची, त्याला तिरडीवरच का ठेवायचं, जाळायचं कुणाला, पुरायचं कुणाला, या सगळ्याची शास्त्रीय कारणं होती. अतिशय अभ्यासपूर्वक, अतिशय शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीनं या सगळ्या नियमांची बांधणी आपल्या जुन्या लोकांनी केलेली होती. नंतरच्या काळात आपण त्या विधींना लक्षात ठेवलं, ती क्रिया प्रक्रिया लक्षात ठेवली, पण ती क्रिया प्रक्रिया आपल्याला काय सुचवू इच्छिते त्या गोष्टी आपण विसरून गेलो. आणि म्हणून नंतरच्या काळात त्या क्रियेला काही अर्थच राहिला नाही. कारण ती क्रिया ही केवळ मृत क्रिया ठरली. क्रियेमागं जर भावच नसेल, क्रिया करण्यामागं काही तत्वज्ञानच नसेल, तर ती क्रिया केली काय नाही केली काय काही फरक पडत नाही. आणि म्हणून कोणतीही क्रिया करण्यापूर्वी ती क्रिया का केली जाते हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही पूजेला बसलात तर ब्राह्मण मंत्र म्हणतोय, ब्राह्मण सांगतोय फूल वाहा, ब्राह्मण म्हणतोय तांदूळ वाहा, कुंकू लावा, हातात तांब्या घ्या वगैरे वगैरे तो सांगतो. पण तो ते का सांगतोय, काही ब्राह्मण पुजारी वगैरे जे असतात ते तो मंत्र काय सांगतोय, त्या मंत्रामागचा अर्थ काय, तो मंत्र का म्हणायचा याचा आधी सगळा अर्थ आधी सांगतात आणि मग ते मंत्र म्हणतात. अशा वेळी मंत्र म्हणताना, ती क्रिया करताना एक अर्थ येतो आणि एक आत्मविश्वासानं ती क्रिया घडते. मी कधी पूजेला बसलो तर त्या ब्राह्मणाला आधी सांगतो, मी काय करू हे सांगण्यापूर्वी मी ते का करू, आणि तुम्ही जो मंत्र म्हणताय त्याचा अर्थ काय हे मला सांगा, म्हणजे त्या मानसिकतेतून मी ते करीन. पाणी व्हायचं तर कोणत्या मानसिकतेतून व्हायचं, सुपारीला गणपती समजायचं हे ब्राह्मणानं सांगितल्याशिवाय कळत नाही. नाहीतर सुपारीवर पाणी वाहा, तुम्ही सुपारी समजूनच सुपारीवर पाणी वाहाल तर तुम्ही सुपारीवरच पाणी वाहिले. पण मंत्रात गणपती सुपारीच्या रूपानं तुमच्यासमोर उपस्थित आहेत, नवग्रह त्या सुपारीच्या रूपानं अस्तित्वात आहेत. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजून सांगितल्या ब्राह्मणानं किंवा पुजारी कुणी असो, तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ती क्रिया करता तेव्हा त्या क्रियेत एक अर्थपूर्णता येते. एकनाथ महाराज सुद्धा सांगतायत की अर्थ माहीत असल्याशिवाय ग्रंथ वाचू नयेत, ग्रंथाचा अर्थ समजून घ्यावा मग वाचन करावं. अर्थ समजून केलेलं वाचन हे केवळ वाचन राहत नाही, ते पारायण असतं. पारायण म्हणजे वाचन नाही, पारायण वेगळं आणि वाचन वेगळं. वाचनामध्ये तुम्हाला अर्थ समजला काय नाही समजला काय, पण पारायणामध्ये तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी समजून घेऊन ज्ञानेश्वरी पारायण केलं तर प्रत्येक ओळ तुम्हाला समजत जाईल. माऊली आत्ता काय सांगतायत, कशाचं वर्णन करतायत हे समजून घेत घेत ज्ञानेश्वरी वाचली की त्या पारायणाचा एक वेगळा आनंद तुम्हाला मिळेल. आणि केवळ वाचन करत राहाल तर ती एक क्रिया होऊन जाईल. आणि क्रियाच करायची तर ज्ञानेश्वरी वाचा किंवा दुसरा काही ग्रंथ वाचा, कादंबरी कथा वाचा, काही फरक पडणार नाही. तशी क्रिया करताना, विधी करताना, कोणतीही रूढी परंपरा पाळताना त्या रूढी परंपरेमागचे अर्थ, त्याचा मागचं काही कारण, ते सगळं आपण बारकाईनं तपासलं पाहिजे, शोधलं पाहिजे. शोधून तपासून ते पटलं तर ते केलं पाहिजे. जर ते पटत नसेल तर ते करूही नका. कारण बुद्धीला न पटता नाईलाजानं रूढी परंपरा म्हणून एखादं केलेलं कार्य किंवा विधी हा फळत नसतो. फळण्यासाठी, विधी परंपरा रूढी फळण्यासाठी त्याच्या मागची तात्विक कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. आणि यज्ञ संस्कृती जी आहे या संस्कृतीचंही असंच झालंय की ती यज्ञ संस्कृती तर आपण समजून घेतली, ती क्रिया आपण सगळ्यांनी समजून घेतली, पण त्या क्रियेच्या मागं असलेलं तत्वज्ञान आपण विसरलो. यज्ञ ही एक क्रिया आहे, त्या क्रियेमागं काही एक तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान आपल्याला माऊलींनी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ते करण्यामागचा माऊलींचा उद्देश हा आहे, हेतू हा आहे की यज्ञ संस्कृती मागं असलेला उदात्त हेतू लोकांच्या समोर यावा. कर्म सिद्धांत स्वीकारणाऱ्यांनाही यज्ञ संस्कृतीतून काही एक सूचन मिळालेलं आहे. ज्ञानमार्गातून पुढं जाणाऱ्यांनाही यज्ञ संस्कृतीच्या क्रियेतून, यज्ञ क्रियेतून, प्रक्रियेतून काही एक सुचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे हठयोगी आहेत, योग साधना करणारे आहेत, त्यांना सुद्धा यज्ञ प्रक्रियेतून काही एक सुचवण्याचा प्रयत्न या ऋषीमुनींनी केलेला आपल्याला दिसतो. प्रत्येकाला यज्ञ संस्कृतीच्या या क्रियेतून काही एक तत्व, काही एक अर्थ समजून घेता येऊ शकतो. तो आपण समजून घ्यायला हवा, हा इथं आपला दृष्टिकोन आहे. माऊलींचाही प्रयत्न हाच आहे. आणि माऊली वेगवेगळ्या रूपकातून, वेगवेगळ्या प्रतीकांमधून यज्ञ संस्कृती स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतायत. यज्ञ हे एक रूपक आहे, यज्ञ हे एक प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला साधनेच्या दृष्टीनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न भगवंतानी माऊली करतायत. पुढं स्पष्टीकरण देताना भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूयात. भगवंत म्हणतायत, श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादीन विषयान्मन्ये इंद्रियाग्निषु जुह्यति. अर्थात दुसरे कोणी श्रोत्राधिक इंद्रियांचे हवन संयमरूपी अग्नीत करतात आणि कित्येक शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात. यज्ञामध्ये ज्या वेगवेगळ्या आहुती दिल्या जातात त्या आहुती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये लाकडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची लाकडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडाची वरची साल असते, वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचा त्याच्यात समावेश असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो, तुपाचा त्याच्यामध्ये समावेश असतो. अशा वेगवेगळ्या पदार्थांचं हवन त्या यज्ञकुंडामध्ये केलं जातं. हे वेगवेगळे पदार्थसुद्धा काही एक सुचवतात. माऊलींनी त्या पदार्थांच्या वेगवेगळेपणाचं सुद्धा इथं वेगवेगळ्या रूपकांमधून, वेगवेगळ्या प्रतिमांमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी श्रोत्राधिक इंद्रियांचं हवन संयमरूपी अग्नीमध्ये केलंय असं माऊली म्हणतात. म्हणजे जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ती 5 ज्ञानेंद्रिय संयमरूपी अग्नीमध्ये त्यांनी टाकलेली आहेत. आणि काहींनी शब्दादी पंचविषयांचं हवन इंद्रियरूपी अग्नीमध्ये केलेलं आहे. जे वेगवेगळे विषय आहेत ते सगळे विषय या शरीराच्या ठिकाणी त्यांनी मुरवून टाकलेले आहेत. शरीरामध्येच या इंद्रिय विषयांचं हवन त्यांनी केलेलं आहे. असे 2 हवन पदार्थ, एक विषयांचं हवन इंद्रियरूपी अग्नीत आणि इंद्रियांचं हवन संयमरूपी अग्नीत, या काही लोकांनी केलेलं आहे असं माऊली इथं भगवंत सांगतायत. माऊली याचं स्पष्टीकरण काय करतायत ते आता आपण बघूया. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्ये. अर्थात कोणी अंतःकरण निग्रहरूप अग्नीचे हवन करणारे पवित्र अशा इंद्रियरूप द्रव्यांचे शरीर, मन आणि वाणी यांचे नियमन याच मंत्रांनी यजन करतात. अर्थात काही लोकांनी संयमाग्निहोत्री, संयमरूपी अग्निहोत्रामध्ये, संयमरूपी अग्निकुंडामध्ये ते युक्तित्रयाच्या मंत्री, युक्तित्रय म्हणजे काय, शरीर, मन आणि वाणी या तिघांना युक्तित्रयाच्या मंत्री असं म्हटलंय. शरीर, मन आणि वाणी या तिघांवरचं नियंत्रण मिळवायचं. या तिघांवर मिळवलेले नियंत्रण हाच जणू मंत्र आहे. माऊलींनी खूप महत्त्वाची गोष्ट इथं सुचवलेली आहे. या 3 गोष्टींवर नियंत्रण मिळवलं की आपोआप संयमाचा अग्नी प्रज्वलित होतो. पहिली गोष्ट शरीर, शरीरावर नियंत्रण पाहिजे. शरीरावर नियंत्रण म्हणजे काय, शरीरातल्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण पाहिजे. बोलण्यावर नियंत्रण पाहिजे, बघण्यावर नियंत्रण पाहिजे, ऐकण्यावर नियंत्रण पाहिजे, नाकावर नियंत्रण पाहिजे, त्वचेवर नियंत्रण पाहिजे, हातापायांवर, सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे. जर इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित नाही केलं तर इंद्रिय स्वैराचारी होतात.
डोळ्यांना मग जे बघावं वाटलं तिकडं या शरीराला डोळे घेऊन जातात. कानाला जे ऐकावं वाटेल तिकडं या शरीराला कानं घेऊन जातात. जे तोंडातून बोलावं वाटेल ते हे तोंड बोलायला लागतं. शरीराला जे सुख हवं तिथं सगळं शरीर घेऊन जाण्याचं काम त्वचा नावाचा इंद्रिय करायला लागतो. जे या इंद्रियांना आवडेल तसं जर आपण करायला लागलो तर आत्मा या शरीराचा गुलाम बनून जातो. मन इंद्रियांचं दास्यपद स्वीकारायला लागतं. गुलाम बनतं मन या शरीरांचं जेव्हा शरीराची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते. एखाद्या मालकानं आपल्या घरी असलेल्या नोकराचे नको तितके लाड केले तर कधी कधी नोकर स्वतःला मालक समजायला लागतो आणि मग स्वतःला मालक समजणारा नोकर कधी कधी मालकालाच काम सांगतो. आणि जो मालक आपल्या नोकरावरचं नियंत्रण गमावून बसलाय तो मालक मग नोकरांची नोकरी करायला लागतो, चाकरी करायला लागतो. असे बरेच मोठमोठे लोकही मी बघितलेत की जे आपल्या नोकराचं म्हणजे हाताखाली ज्याला काम करण्यासाठी ठेवलंय त्याचं जास्त ऐकतात. कारण त्यांच्याकडं स्वतःचा विवेक नाही, स्वतःची बुद्धी नाही, स्वतःचा आत्मविश्वास नाही. न्यूनगंडानं पछाडलेल्या अनेक लोकांचे नोकर त्यांचे मालक बनतात. अध्यात्मामध्ये सुद्धा, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असं होता कामा नये. इंद्रिय हे मनाच्याच नियंत्रणात असले पाहिजेत. मनावर इंद्रियांचं नियंत्रण प्रस्थापित झालं की मग मन इंद्रियांचं गुलाम बनतं आणि मन इंद्रियांचं गुलाम बनलं की मग स्वैराचाराला काही शेवटच नाही आणि अधःपतनाची खोलीही मोजता येणार नाही. आणि म्हणून सगळ्यात आधी शरीरावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. काय बघावं काय बघू नये. डोळ्यांना काही दिसलं की डोळ्यांनी लगे परवानगी घेतली पाहिजे की हे बघणं योग्य आहे की नाही. हे जे आत्ता डोळ्याला दिसतंय हे मी पुन्हा बघत राहू की नको. कानाला काही ऐकू आलं तर कानानं विचारलं पाहिजे मनाला की हे जे काही ऐकू येतं हे ऐकणं योग्य आहे की नाही. मी हे ऐकू की नाही, मी हे सोडू का पुन्हा पुन्हा ऐकू. तोंडातून जे काही बोलताय ते बोलण्यापूर्वी मनाकडं संकेत गेला पाहिजे की मला असं असं बोलावं असं वाटतंय, हे मी बोलू की नको. तो संकेत बोलण्याच्या आधी मेंदूपर्यंत गेला, मनापर्यंत गेला आणि मनाची परवानगी घेऊन शब्द बाहेर पडले याचा अर्थ तोंड मनाच्या नियंत्रणात आहे. विशिष्ट असा शारीरिक सुख भोगावंसं वाटलं तर आधी मनापर्यंत संकेत गेले पाहिजेत की हे सुख या शरीराला, या त्वचेला द्यायचं की नाही. जर विवेकानं मनानं परवानगी दिली मग ती क्रिया घडली तर समजायचं मनाच्या नियंत्रणात शरीर आहे. पायानं जाण्यापूर्वी परवानगी घेतली पाहिजे, मला इथं जायचंय, जाऊ का. मनानं परवानगी दिली जा, मग शरीर गेलं, पाय गेले तर समजायचं पाय मनाच्या नियंत्रणात आहेत. अशी सगळी इंद्रिय मनाच्या नियंत्रणात असली म्हणजे इंद्रियांचं हवन संयमरूपी अग्नीत झालं असा त्याचा अर्थ आहे. दुसरं हवन, दुसरा जो पदार्थ आहे हवनाचा तो आहे मन. जर शरीर मनाच्या नियंत्रणात राहिली तर मन अनियंत्रित होण्याची शक्यता असते. कारण तुम्ही एखाद्या नोकराला हाताखाली ठेवले आणि त्या नोकराच्या हाताखाली काही लोकांना ठेवले तुम्ही, तर तुमचा नोकर त्याच्या हाताखाली असलेल्या सगळ्यांना नियंत्रणात ठेवतोय पण तोही तुमच्या नियंत्रणात असला पाहिजे. तसं मनानं सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले, पंच विषयांवर, पंच कर्मेंद्रियांवर, पंच ज्ञानेंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले, पण मन आत्म्याचं ऐकत नाहीये. मन आत्म्याचं अस्तित्वच नाकारतोय. तो स्वतःच मालक झाल्यासारखा वागतोय. अनेक नोकर मीच मालक आहे अशा भूमिकेतून जगत वावरत असतात. अनेक कॉन्स्टेबल मीच डॉक्टर आहे किंवा मीच आता पोलीस आहे अशा पद्धतीच्या भावनेत जगत असतात. अनेक शिष्य मीच गुरु झालोय अशा भावनेत वावरत असतात, वागत असतात. म्हणून जसं इंद्रिय मनाच्या नियंत्रणात हवेत तसंच मन आत्म्याच्या नियंत्रणात असलं पाहिजे. कारण मनाची चंचलता ही सुद्धा अनेकदा आत्म्याच्या घाताला कारणीभूत ठरते. म्हणून मनही नियंत्रण